सर्व खेळाडू, कोचेस, पालक, आमचे खास पाहुणे आणि इथे आलेल्या सगळ्यांना खूप खूप स्वागत आणि मनापासून आभार की तुम्ही आजच्या या खास कार्यक्रमाला आलात. मी अर्चन आपटे, गेल्या 10 वर्षापासून एम टेबल टेनिस अकॅडमीचा खेळाडू आणि आजच्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मी नीरज सरांचे खूप आभारी आहे की मला आज ही संधी दिली. आज आपण एकत्र आलो आहोत साजरा करायला आपल्या अकॅडमीचं यश, आपल्या खेळाडूंची आणि कोचेसची डेडिकेशन अँड स्पोर्ट्समनशिप, ज्यामुळे आपली अकॅडमी या स्तरावर पोचली आहे. मुख्यतः आज आपण आपल्या अकॅडमीमधील 2 खास हिरे, नायशा रेवस्कर आणि शौर्यन सोमण, ज्यांनी फक्त आपल्या अकॅडमीचं नाही तर देशाचंही नाव उज्ज्वल केलं आहे, यांचा कौतुक समारंभ करणार आहोत. आज आपल्या इथे आपल्यासोबत काही खास व्यक्ती आले आहेत, जे गेले कित्येक वर्ष इंडियासाठी खेळत आले आहेत. त्यांनी इंटरनॅशनल लेवलवर देशाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या जर्नीमुळे आज बरेच खेळाडू मोटिवेट झाले आहेत. पूजा सहस्रबुद्धे कोपरकर, इंटरनॅशनल टेबल टेनिस खेळाडू. पूजा ताईने आत्तापर्यंत 50पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014, 2016 आणि 2018 साली सिनियर वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिपला इंडियन वुमन्स टीमचे प्रतिनिधित्व केले आहेत. 2018ला गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहेत. आत्तापर्यंत 25हून जास्त इंटरनॅशनल मेडल्स आणि 35हून जास्त नॅशनल मेडल्स मिळवले आहेत. 2014-15ला शिवछत्रपती पुरस्कार मानकरी. ते आत्ता ONGC येथे काम करत आहे व त्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर करत आहेत. अँड ऑल्सो मॉम टू अ 3-year-old अँड हॅज स्टार्टेड प्लेइंग कम्पेटिटिव्ह अगेन जस्ट लास्ट सीझन. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी पूजा ताईचा सत्कार करावा. थँक्यू. अनिकेत कोपरकर, एक्स इंटरनॅशनल टेबल टेनिस खेळाडू. त्यांच्या 14 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी पुण्याचे नाही तर देशाचे पण नाव उज्ज्वल केले आहेत. त्यांनी 10 वर्षात 20हून जास्त देशांमध्ये जाऊन भारताचे प्रतिनिधित्व केले आहेत. त्या प्रवासात त्यांनी 6 गोल्ड, 8 सिल्वर आणि 8 ब्रॉन्झ असे टोटल 22 मेडल्स मिळवले आहेत. त्याच्यासोबतच 6 वेळा नॅशनल चॅम्पियनही झाले आहेत ते. व 2008-9 साली शिवछत्रपती पुरस्कार मानकरी. 24व्या वर्षी 2012 साली खेळातून निवृत्ती घेतली व इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद येथे MBA फायनान्स या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले. त्याच्यानंतर 1 वर्ष त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम केलं व परत पुण्यात येऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय पॅपिलॉन हेअर वर्ल्ड पुढे चालवले. 2015 ते पूजा ताईला कोच करत आहेत. आता इंडियन नॅशनल टेबल टेनिस टीमचे वन ऑफ द सिलेक्टर्स पण आहेत आणि स्पोर्ट विस्ता फाउंडेशन नावाचं स्पोर्ट्स NGO पण चालवत आहे. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी अनिकेत दादाचा सत्कार करावा. शुभंकर रेणायकर, एक्स इंटरनॅशनल टेबल टेनिस खेळाडू. 2013 साली ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप येथे भारताचे प्रतिनिधित्व केले.
आणि आत्ता पुणे डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनचे सीडिंग कमिटी मेंबर पण आहेत. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी शुभंकर दाचे सत्कार करावे. आपल्यासोबत असेच अजून काही विशेष व्यक्ती आहेत ज्यांनी टेबल टेनिस क्षेत्रात त्यांचा मोलाचा योगदान दिला आणि पुणे व महाराष्ट्रामध्ये टेबल टेनिसचे नाव अजून पुढे केले. ईश्वर कदम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे कोच आहेत व 20 वर्षापासून कोचिंग एक्सपिरियन्स आहे आणि माळुंगे बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कोचिंग करतात. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी ईश्वर सरांचा सत्कार करावा. आपल्या अकॅडमीच्या जर्नीची सुरुवात सप्टेंबर 2013मध्ये कामगार कल्याण भवन येथे झाली. नीरज सर व त्यांच्या आधाराला आनंद गोखले सर यांच्या मेहनतीमुळे व मार्गदर्शनामुळे हे स्वप्न उभे राहिले. बॅट धरण्यापासून ते ट्रॉफी उचलण्यापर्यंतच्या प्रवासात नीरज सर नेहमी खेळाडूंच्या पाठीमागे ठाम उभे राहिले आणि या 12 वर्षात अनेक प्लेयर घडवले. आपल्या अकॅडमीमधून बरेच जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय खेळाडू घडले, पण त्या पलीकडे पण आपल्या अकॅडमीमधून काही उल्लेखनीय खेळाडू जसं की सोहम शिंदे, श्रेयस भोसले, अनय कोवेलामुडी, करण कुकरेजा, मृण्मय रायखेकर, अर्चन आपटे, समृद्धी कुलकर्णी, रामानुज जाधव आणि इक्षिका उमाटे यांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि त्यासोबतच राधिका सकपाळ जिने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अकॅडमीचे नाव लौकिक केले. सप्टेंबर 2023मध्ये धुमे हॉल येथे आपल्या अकॅडमीची दुसरी प्रॅक्टिस हॉलची सुरुवात झाली. हे सर्व शक्य झालं ते ताथेड सरांमुळे, ज्यांच्या कारण आपला हॉल 24 तास उपलब्ध झाला आणि त्यांच्या उत्तम व्यवस्थेमुळे आपल्या खेळाडूला वेळेवर प्रॅक्टिस, चांगलं वातावरण आणि फुल सपोर्ट मिळाला. आपल्या अकॅडमीमध्ये 4 ते 5 वर्षांची पण मुलं जसं की आकर्षदीप सिंग आणि मिहिका देशपांडे सारखी स्टुडंट सरांच्या गायडन्स अंडर प्रॅक्टिस करतात आणि पुढे यश मिळो अशीच मला आपल्या अकॅडमीची अशीच प्रगती होऊ दे आणि नायशा सौरेंसारखे अजून खेळाडू घडू दे अशी मी कामना करतो. आपल्या आजचे उत्सवमूर्ती नायशा आणि शौरेन यांच्याबद्दल मी थोडंसं बोलायचं इच्छुक आहे. त्यांचा प्रवास मी लहानपणापासून बघत आहे. बॅट धरण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडियाची जर्सी घालण्यापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो सर्वांना खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या जर्नीमध्ये म्हणजे एखादी दमदार रॅली, प्रत्येक पॉईंटमध्ये त्यांनी जीव ओतला आहे. कधी ॲग्रेसिव्ह अटॅक, तर कधी काम डिफेन्स, तर कधी टफ लॉसेस, तर कधी मेमोरेबल विन्स. या सर्व मॅचेसमध्ये त्यांनी जिंकण्याची जिद्द कधीच सोडली नाही. सकाळी उठून फिटनेस, सर्व्हिस प्रॅक्टिस, मेडिटेशन हे सर्व कष्ट करून वर्षभर टुर्नामेंट्स खेळणे आणि त्यातही परफॉर्मन्स मेंटेन करणे इट्स नॉट इझी, पण त्यांनी ते केलं. त्यामुळे आज त्यांचा गौरव करायला आपण इथे सगळे जमलो आहोत. नायशा रेवास्कर. नायशाच्या यशाची सुरुवात 2004
2004लाच इंदोरमध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये अंडर-13 सिल्वर मेडल्स आणि अंडर-15 टीम्समध्ये गोल्ड मेडल व डबल्समध्ये सिल्वर मेडल आणि सिंगल्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून तो वर्ष यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्यानंतर तिची यशाची गाडी थांबली नाही. त्याच्या पुढे त्या वर्षी तिने अंडर-15 मध्ये पण तेवढीच कन्सिस्टन्सी दाखवली. गोवामध्ये झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप मध्ये अंडर-15 ला ब्रॉन्झ तर त्रिवेंद्रम मध्ये झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप मध्ये अंडर-15 ला ब्रॉन्झ मिळवले. त्यासोबतच हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिपमध्ये अंडर-15 ला सिल्वर मिळवले. वडोदरा येथे झालेल्या इंटरस्टेट मॅचेसमध्ये अंडर-17 टीम्समध्ये ब्रॉन्झ मेडल आणि अंडर-17 मध्ये डबल्समध्ये गोल्ड मेडल पण मिळवले. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पण 2025 साली वडोदरामध्ये झालेल्या WTT कंटेंडरमध्ये अंडर-15 मध्ये खेळून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. तर ताश्केंत उझबेकिस्तानमध्ये झालेल्या WTT यूथ कंटेनरमध्ये खेळून अंडर-15 मध्ये सिल्वर मेडल आणि अंडर-17 मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले. तर मागच्याच महिन्यात ताश्केंत उझबेकिस्तानमध्ये झालेल्या 29th एशियन यूथ चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या अकॅडमीचे नाव या स्तरावर पोहोचवले. मी अनिकेत दादाला विनंती करतो की तिने नायशाचा सत्कार करावा व नायशाच्या पालकांनी पण जॉईन व्हावं. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी जॉईन व्हावं. शौर्य सोमनने 2023 साली अल्माटी कझाकिस्तान येथे झालेल्या WTT यूथ कंटेंडरला अंडर-13 मध्ये सिल्वर मेडल मिळवले आणि या स्तरावर आपली छाप पाडली. 2024 साली इंदोरमध्ये झालेल्या नॅशनल स्कूल गेम्सला अंडर-14 सिंगल्सला ब्रॉन्झ मेडल मिळाले. त्यासोबतच गोवामध्ये झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिपला अंडर-15 मध्ये सिल्वर मेडल मिळवले व बँगलोर येथे झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिपला अंडर-15 ब्रॉन्झ मेडल मिळवले. त्याबरोबरच त्रिवेंद्रम मध्ये झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिपला अंडर-15 मध्ये सिल्वर मेडल मिळवले. 2025 साली वडोदरामध्ये झालेल्या WTT यूथ कंटेंडर मॅचेसला अंडर-15 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले व मेट्स फ्रान्स येथे झालेल्या WTT यूथ कंटेंडर मॅचेसला अंडर-15 मध्ये सिल्वर मेडल मिळवले. त्याबरोबरच मागच्याच महिन्यात ताश्केंत उझबेकिस्तान येथे झालेल्या 29th एशियन यूथ चॅम्पियनशिपमध्ये इंडिया टीमचे प्रतिनिधित्व करून टीमला फायनलपर्यंत पोहोचवून सिल्वर मेडल मिळवले. त्या प्रोसेसमध्ये इंडियाने मकाओ, श्रीलंका आणि कोरियासारख्या टीम्सला हरवून इतिहासात पहिल्यांदा कॅडेट टीमला पोडियम फिनिश मिळवून दिले. शौर्यने यावर्षी अंडर-15 मध्ये इंडिया रँक 1 वर त्याचा सीझन फिनिश केला. मी पूजा ताईला विनंती करतो की तिने शौर्यांचा सत्कार करावा व त्यांच्या पालकांनी पण आणि नीरज सरांनी पण जॉईन व्हावं. सगळ्यांनी परत एकदा शौर्यांसाठी जोरदार टाळ्या.
मी पूजा ताईला विनंती करतो तिने 2 शब्द बोलावे. Hello, good evening everyone. First of all, congratulations AIMS Academia for producing such आणि ऑफकोर्स नीरज, कारण मला माहिती आहे इंडियासाठी एकाच क्लबमध्ये 2 प्लेयर्स असे तयार करणं इट इज व्हेरी व्हेरी टफ आणि सो डेफिनेटली इट इज अ टीम वर्क. म्हणजे जे प्लेयर्स त्यांच्यावर प्रॅक्टिस करतात तिथपासून पेरेंट्स, त्यांना कोचेस, नंतर त्यांचे फिटनेस कोचेस, मेंटल कोचेस अँड एव्हरीवन, म्हणजे जे कोणी इथे खेळतात त्यांचा थोडा ना एकदा हातभार असतो. आणि नायशा आणि शौर्य खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला अजून खूप खूप पुढे जायचं आहे आणि अचीव्ह करायचं आहे. मी एक आता इथे खूप छोटी मुलं मला दिसत आहेत, तर मी एक छोटीशी गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे गंमत आहे की जेव्हा आपण कोविड फेस केला सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर एक इमिजिएटली टुर्नामेंट झाली 2021मध्ये, आय थिंक स्टेट चॅम्पियनशिप झाली. आणि तेव्हा पुण्यामधल्या ज्या कोणी प्लेयर्सला मेडल मिळालं, तर मी आणि अनिकेतने ठरवलं की एक अशी छोटीशी ॲक्टिव्हिटी नाही म्हणता येणार, पण आम्हाला असं वाटलं की त्या प्लेयर्सना, कारण आपण कुठेच तेव्हा प्रॅक्टिस करत नव्हतो किंवा काहीच नव्हतं आणि सडनली देअर वॉज अ टॉर्नामेंट आणि ही मुलं जिंकत आहेत, तर आम्ही त्यांना भेटून असं छोटंसं एक लेटर लिहिलं होतं. सो मला आठवते शौर्यन तेव्हा खूप लहान होता, म्हणजे अंडर 13 होता वाटतं, आणि तेव्हा आम्ही त्याला लेटरमध्ये लिहिलं होतं की काही नाही, असं बरंच काही लिहून शेवटी एक मंत्र होतं की फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. सो आत्ता जेवढी छोटी मुलं आहेत तेव्हा मला सांगायचं की आत्ता तुम्हाला फक्त एकच मंत्र फॉलो करायचं आहे, विच इज प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. सो नक्की ते करा, बिकॉज स्पोर्ट्स इज ऑल अबाउट लर्निंग न्यू थिंग्स, बिल्डिंग कॉन्फिडन्स, मेकिंग मिस्टेक्स अँड फेसिंग फेल्युअर. सो तुम्ही काही ना काही, जरी तुम्ही हरलात तरी तुम्ही काही ना काही शिकता आणि खूप मस्त मजा पण येते. सो जेवढी आता छोटी मुलं आहेत त्यांना फक्त एवढंच आहे की मस्त भरपूर प्रॅक्टिस करा आणि एन्जॉय करा. थँक्यू पूजा ताई. आता मी अनिकेत दादाला विनंती करतो की त्याने 2 शब्द बोलावे. गुड इव्हनिंग. पूजा म्हणली तसं पहिले नीरजसाठी एकदा आय थिंक राऊंड ऑफ अप्लॉज. कारण ज्या वर्षातल्या अचिव्हमेंट्स बद्दल बोलतोय त्या वर्षात वी ऑल नो की काय ही हॅज पर्सनली गॉन थ्रू, आणि खरंच दॅट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे खरंच नीरज अशक्य. आणि आय थिंक पूजा म्हणली तसं गेल्या आय थिंक 30 वर्षात 2 किंवा 3च, म्हणजे इन्क्लुडिंग तुमची अकॅडमी असेल, ज्या एका अकॅडमीतून 2 जण इंडियासाठी खेळतात. सो इट इज रिअली ग्रेट अचिव्हमेंट. आणि शौर्यनला मला सांगायचं की आम्ही तिघही इकडे बसून तुझं मेडल बघत होतो आणि खूप जेलस वाटत होतं, कारण आम्ही तिघही ज्युनियर एशियन खेळलोय आणि तिघांनी आम्हाला क्वार्टर फायनलला हरून मेडल मिळालं नाही आहे. सो अमेझिंग अचिव्हमेंट. आणि काय ज्युनियर एशियनचं मेडल इज समथिंग विच इज, कारण एशिया इन टेबल टेनिस इज अ सुपर पॉवर. एशियन चॅम्पियनशिपला म्हणजे मी खेळत असताना आमच्या बॅचला मालॉंग, जँगजिके वगैरे होते. सो यू कॅन इमॅजिन की पुढे जाऊन हेच लोक म्हणजे जगावर टेबल टेनिसच्या राज्य करतात. सो अनबिलिव्हेबल कॉम्पिटिशन असते आणि अमेझिंग. शौर्य खूप कॉंग्रॅट्स तुला. आणि नैशा स्पेशल मेन्शन, कारण ती इंटरनॅशनली कॅलेंडर असं असतं की तुम्ही 15 कम्प्लीटपर्यंत अंडर 15 खेळू शकता. सो तिला ॲक्च्युली अजून एक वर्ष आहे.
आणि शी इज ऑलरेडी इन द इंडियन टीम. सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी कमेंडेबल. कॉंग्रॅट्स नैशा, आणि खूप खूप तुला ऑल द बेस्ट. आणि पूजाचं झालं होतं त्याच्यावरनं एक तुला काय म्हणतो हे देतो की पूजा अंडर-12 पासून आय थिंक सगळ्या इव्हेंट्समध्ये इंडिया नंबर 1 फिनिश केलं. ती पण नॅशनल चॅम्पियन अंडर-17 ला झाली. सो तसं यावर्षी तू तो जिंक्स ब्रेक कर आणि अंडर-15 ला नॅशनल चॅम्पियन होऊन जा असं म्हणजे काय मी तुला ओळखलंच नाही ऍक्च्युअली. खूप मस्त बोल आणि यांनी इतकं चांगलं मराठी बोलून आम्हाला खूप पब्लिकमध्ये टाकलं. मी त्याला आन्सर नाही आपण आता मी रमेश शुभंकरला विनंती करतो की त्याने 2 शब्द बोला. गुड इव्हनिंग सगळ्यांना. जे काय मला बोलायचं होतं त्यात मी बरेचसे गोष्टी अनिकेत आणि पूजाने ऑलरेडी सांगितल्या. एक गोष्ट फक्त मला इथे ऍड करायची अशी वाटते की कुठल्याही प्लेअरच्या यशामध्ये त्यांच्या पेरेंट्सचा पण खूप मुलाचा सहभाग असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पेरेंट्स जे सॅक्रिफाईस करतात आपल्या मुलाच्या यशासाठी ते बेसिकली आपण बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट नीरज दादा, मी त्याला आता गेले अनेक वर्ष ओळखतोय आणि तो ही जी एम्स अकॅडमी जी आपली बनली आहे ती मला वाटतं की नीरज दादा त्या सॅक्रिफाईस आणि कष्टांमुळेच बनली आहे. त्याच्यामुळे एम्स अकॅडमीसाठी पण आपण एक राऊंड दिवस मला नीरज बोलताना असं जाणवलं की नैशा आणि शौर्य हे आता एका लेवलला पोहोचले, पण त्याच्या डोक्यात असं आहे की नेक्स्ट जनरेशन ऑफ प्लेयर्सना कशी पुढे येईल. त्याच्यामुळे मला वाटतं की तो त्याचा विचार म्हणा किंवा त्याची थॉट प्रोसेस आहे की आता ह्यांना एका लेवलपर्यंत मी पोहोचवले तर नेक्स्ट जनरेशन ऑफ प्लेयर्स कसे पुढे येतील हे त्याच्या कायम डोक्यात आहे आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. त्याच्यामुळे जे सगळे नेक्स्ट जनरेशन ऑफ जी प्लेयर्स आहेत त्यांना पण ऑल द बेस्ट, त्यांना पण शुभेच्छा. आणि नैशा आणि शौर्य तुम्ही तर स्टार आहात, दोघेही इंडिया नंबर 1 आहात. सो मला असं वाटतं की तुम्ही इथं थांबू नका आणि पुढच्या इव्हेंटसाठी तुम्ही सिनियर लेवलला पण हे कसं अचीव्ह करू शकाल याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मला सांगायला असं वाटतं की आत्ताच्या वर्ल्ड लेवलला असं आहे की चायना किंवा जे एशियन सगळ्या कंट्रीज आहेत त्या सध्या तरी अनबिटेबल आहेत. तर मला असं वाटतं की नैशा आणि शौर्य तुम्ही एक जिंक्स ब्रेक करून की इंडिया पण चायनीज लोकांना हरवू शकते या लेवलपर्यंत तुम्ही पुढचे 10-15 वर्ष प्रॅक्टिस कराल आणि 15 वर्षानंतर आपण असं ऐकू की इंडिया इज मे बी किंवा ऍट पार और चायनापेक्षा पुढे आहे असं आम्ही ऐकू. याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि उद्या तुम्ही मला वाटते परत चालला आहात WPTच्या इव्हेंटसाठी. सो त्याच्यासाठी पण तुम्हाला ऑल द बेस्ट आणि परफॉर्म वेल. थँक्यू. थँक्यू शुभंकर दादा. जशी पालकांची शिकवण तशीच लेकराची वळण ही म्हण अगदी खरी आहे. पण मुलांना सगळीकडे आणायचं, सोडायचं, सर्व जागी मुलांसोबत प्रवास करणे, त्यांची काळजी घेणे, प्रत्येक मॅचेस नंतर त्यांना इमोशनल सपोर्ट असणे, या सर्व गोष्टींमध्ये पालकांचा खूप मोठं योगदान आहे. मी नैशाच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नैशाच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या.
First of all, thank you, Neeraj sir. This is really a very special day. आणि हा खरंच खूप छान ऑर्गनाईज केलं. आम्हाला बिलकुल ही अपेक्षा नव्हती की हा इतका सुंदर दिवस असेल म्हणून. आणि इट्स गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी मेमोरेबल डे फॉर ऑल ऑफ अस. आणि बेसिकली नायशा आणि शौर्य दोघांचे नाव घेतो. दोघांनी पण प्रॅक्टिस जी आहे ती सोबतच सुरू केलेली आहे ऑलमोस्ट. आणि आज ते इथे उभे आहेत, इंडियाची जर्सी घालून उभे आहेत. तर त्याचं सगळं श्रेय ॲक्च्युली सर तुम्हाला जातं. ज्या प्रकारचे सर तुम्ही ती मेहनत घेतली आहे 8 वर्षांपासनं ती आता दिसून येत आहे. ठीक आहे. आणि काही गोष्टी मला कॉल आउट करायची इच्छा होते की कोविडमध्ये जेव्हा सगळं टेबल टेनिस बंद झालं होतं तेव्हा नीरज सरांनी ॲक्च्युली ही मेड शुअर की या मुलांची प्रॅक्टिस थांबायला नको. त्यांना त्यांच्या मुलांमध्ये स्पार्क दिसत होता. तर त्यांनी शौर्यांकडे एक टेबल अरेंज केला, आमच्याकडे एक टेबल अरेंज केला. आय ऑल्सो वॉन्ट टू थँक शार्दूल आणि पल्लवी की आम्ही नायशाला घेऊन त्यांच्या घरी यायचो रोज सकाळी कोविडच्या टाईम पिरियडमध्ये. सकाळी सगळ्या पोलिसांना चुकून वगैरे. आणि सर तिथे या दोघांना शिकवण्यासाठी यायचे ना अर्ली मॉर्निंग. हां. आणि बेसिकली मग जेव्हा थोडं ओपन झालं पण अकॅडमीला मला वाटतं अकॅडमी ओपन करण्यासाठी गव्हर्नमेंटने परमिशन दिली नव्हती. तेव्हा सर खास नायशाला ट्रेन करण्यासाठी विमाननगरला यायचे. सो दॅट इज रिअली कमांडेबल. सो जे पण आज नायशा अचीव करत आहे त्याचं सगळं श्रेय सर तुम्हाला आहे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की काही श्रेय मी अजून कोणाला देऊ शकतो. बेसिकली ईश्वर सर. नायशा जर खेळायला नायशाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा फर्स्ट टाईम ती ईश्वर सरांकडे गेली होती ॲट द एज ऑफ 6. आणि काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर ईश्वर सरांनी स्वतः सांगितलं की तुम्ही इथे प्रॅक्टिस करू नका, नीरज सरांकडे जा, तिच्यामध्ये स्पार्क आहे, ती तिथे चांगली अजून प्रॅक्टिस, तिला चांगलं ट्रेनिंग वगैरे मिळू शकतं. तर थँक्यू नीरज, थँक्यू ईश्वर सर. आणि तुम्ही त्यानंतरही तिला टाईम टू टाईम गाईड करत होता. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे विदाउट प्रॅक्टिस पार्टनर आय थिंक नो प्लेयर कॅन ॲक्च्युली अचीव एनी माइलस्टोन. सो रिअली आय वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरी प्लेयर ऑफ दिस अकॅडमी. I would like to start with Radhika because looking at her only, okay, she inspired Naisha that she really wanted to become like her. When first time actually we met Neeraj sir, म्हणजे आम्ही तेव्हा सिम्बॉयसिस स्कूलमध्ये आलो होतो आणि आम्ही असंच मला वाटतं ती 1-on-1 सरांसोबत प्रॅक्टिस करायची. आणि जेव्हा मी सिम्बॉयसिस स्कूलला आलो तेव्हा जो पिन ड्रॉप सायलेंट होता, फक्त बॉलचा तो आवाज यायचा. आणि मी तेव्हा राधिकाला आणि मेघा, मृण्मयी, समृद्धी यांना खेळताना बघायचो. आणि म्हणजे त्यांना बघून मला असं वाटलं की नायशा अशी खेळायला हवी. आणि रिअली शी वॉज अ रोल मॉडेल फॉर मेनी इयर्स फॉर नायशा अँड शी इज स्टील अ रोल मॉडेल फॉर नायशा. सो थँक्यू राधिका. आणि सो हर करंट पार्टनर्स लाईक अर्णव, नरेन, अर्चन. आणि अर्चनला चांगलं माहीत आहे की मी सिम्बॉयसिसला बसायचो आणि अर्चनचाच गेम बघायचो. आय वॉज अ ग्रेट फॅन ऑफ अर्चन. सो थँक्यू व्हेरी मच. जरी ती इंडियाची जर्सी नायशाने घातलेली असेल पण त्याचं क्रेडिट या सगळ्यांना जातं. सो इट्स ऑल अ प्राऊड मुवमेंट फॉर ऑल द प्लेयर्स अँड द अकॅडमी. आता अजून थोडं नायशाबद्दल मला जर सांगायचं असेल तर बेसिकली नायशाने जेव्हा टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हा तिचा मेन एम टेबल टेनिस खेळायचा कधीच नव्हता. मी आणि माझी मोठी मुलगी ट्विशा आम्ही असंच टाईमपास सोसायटीमध्ये खेळायचो. आणि त्या ट्विशाला कसं खेळू द्यायचं नाही म्हणून तिने रॅकेट हातात घेतली होती. पण ते करता करता ती आहे ना ॲट द एज ऑफ 5.5 years शी स्टार्टेड पुटिंग द बॉल्स ऑन द टेबल.
देन वी रिअलाइज दॅट ओके तिच्यामध्ये बॉल कंट्रोल आहे, रिफ्लेक्सेस आहे. आणि आम्हाला तेव्हा माहीत पण नव्हतं की टेबल टेनिसचं एक वेगळं जग आहे म्हणून ऑनेस्टली. तर आम्हाला काही जणांनी सुचवलं की तिला चांगलं ट्रेनिंग वगैरे द्या, म्हणून ईश्वर सरांकडे गेलो आणि ईश्वर सरांनी आम्हाला नीरज सरांकडे पाठवलं. पण तेव्हा पण आम्ही टाईमपास म्हणूनच टेबल टेनिससाठी तिला पाठवायचो. पण ते नीरज सरांनी असं पुश करून 1 तासाचं 2 तास, 2 दिवसांचे 4 तास, 4 दिवसांचे 1 वीक असं कंटिन्युअस करत राहिले. आणि ॲक्च्युली सर्कस तेव्हा सुरू झाली जेव्हा सरांनी म्हटलं की 6 वाजता पहाटे 6 वाजता. मग एव्हरी डे मॉर्निंग ॲट द एज ऑफ 6.5 years एव्हरी डे मॉर्निंग 5 o'clock ओके उठायचं, रेडी व्हायचं, काहीतरी खायचं, पळायचं, सिम्बॉयसिसला जायचं, 1-1.5 तास प्रॅक्टिस करायची, तिथून लगेच मगरपट्ट्याला स्कूलला जायचं. इट्स ऑल मीन्स 15 किलोमीटर्स ट्रायंगल्स. आणि मगरपट्ट्याला जाताना त्या गाडीमध्येच होमवर्क करायचं, गाडीमध्येच ब्रेकफास्ट करायचा, तिथून परत स्कूलमधून परत आलं 3-3:30 वाजता, तिथून लगेच 15 मिनिटात अकॅडमीमध्ये यायचं प्रॅक्टिस करायला. आणि सर तिथे थांबले नाही, 6 वाजतानंतर एम्सला या कामगार विभागाला. सो बाय द टाईम शी यूज टू रीच होम इट वॉज ऑलवेज 10 o'clock. तर ती तिचं जेवण अभ्यास मोस्टली कारमध्ये करायची. आणि यू ऑल नो दॅट नीरज सर इज सो स्ट्रिक्ट. सध्या तरी बऱ्यापैकी मेलोडाऊन झाले आहेत. पण त्यांचा तो पिकर बॉलची ती जी पाईप आहे आणि ती रबर नसलेली बॅट, सो ही यूज टू पनिश देम अ लॉट. आणि एव्हरी डे आय रिमेंबर नायशा यूज टू क्राय इन द कार, उद्या मला क्लासला जायचं नाही. सो बट स्पेशल थिंग अबाउट नायशा काय नेक्स्ट डे मॉर्निंग अलार्म ॲट 5 o'clock टिंग 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 शी यूज टू गेट अप without any complaint, get ready for the class. Again the schedule is actually continued for the whole day. So every day she used to cry, but every day she used to actually come for the training. So there is a lot of hard work. So म्हणजे मला लहान मुलांना हेच सांगायचं आहे की जे सक्सेस मिळतं ना ते एवढं इझी नसतं. ठीक आहे, तुम्हाला खूप हार्ड वर्क करावं लागतं. सो कीप वर्किंग व्हेरी हार्ड. आणि तुम्हाला टुर्नामेंटमध्ये सुद्धा लगेचच यश असं मिळतं असं नाही आहे, राईट. तो मला वाटतं की तिला पहिलं यश खूप उशिरा मिळालेलं आहे. तिने बरेच लॉसेस असे पचवलेले आहेत. देर वे लॉट ऑफ डिप्रेशन्स, फ्रस्ट्रेशन, फिलिंग व्हेरी अनमोटिवेटेड, बट अगेन नेक्स्ट डे कमिंग बॅक अँड ओके डुईंग द ट्रेनिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. and we are really proud of her, not because she is wearing that Indian jersey, but the kind of discipline, the hard work, okay, she has dedicated for the sports. And very good, Naisha. And I really want to again thank everyone, Neeraj sir, Ishwar sir, आणि मला म्हणजे पूजाचा सुद्धा ॲक्च्युली सपोर्ट मिळाला आहे की तिच्यासोबत तिला प्रॅक्टिस करायला मिळालेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि ॲक्च्युली एक मेन इव्हेंट अनिकेत तुम्ही केला होता ना, त्या इव्हेंटनंतरच ती टर्न अराउंड झाली होती ॲक्च्युली. सो एक्झॅक्टली. सो एव्हरीथिंग ॲक्च्युली कॉन्ट्रीब्युटेड टू दिस सक्सेस. सो रिअली थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. थँक्यू काका. आता मी शौर्यांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. शौर्यांच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या. कॉलर नाही का हातात पकडला तरी चालेल. थोडं पुढे. थँक्यू. ठीक आहे. सो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. सो थँक्यूची लिस्ट इज एंडलेस बिकॉज सगळ्यात पहिले जेव्हा शौर्यन स्टार्ट झाला तेव्हा आम्ही नायशाला पाहिलं होतं खेळताना. सो इट स्टार्ट फ्रॉम देअर. आणि ही वॉज 7 years old. त्याची सगळ्या पालकांना आणि मुलांना ऐकण्यासारखी स्टोरी आहे की आम्ही दोघंही जॉबला बाहेर असल्यामुळे आजी होती घरात, आजी आजोबा. शौर्यन घरात खूप त्रास द्यायचा आणि सारखं काहीतरी एनर्जी कुठेतरी डायवर्ट करायची म्हणून त्याची आजीनी त्याचा हात धरला आणि समोर सिम्बॉयसिसमध्ये नेलं. तुम्ही काही करा पण याला 1.5 तास तुमच्याकडे ठेवा.
तेव्हा तिथे दुसरे सर शिकवत होते आणि त्याच्याकडे ते चालू झाला. पण तेव्हा नीरज सर शेजारच्या अरिनामध्ये कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग घ्यायचे. तेव्हा त्यांनी शौर्यनला पाहिलं आणि मग त्यांनी सांगितलं ह्याला माझ्याकडे पाठवा. जेव्हा शौर्यनला विचारलं तेव्हा त्यांनी फक्त त्यांना तो पाईप घेतलेलाच पाहिलेलं होतं, त्यामुळे तो म्हणला मला नाही जायचं. सो अशी सुरुवात होते मुलांकडे की जसं नायशाची स्टोरी पण होती की इट नेवर स्टार्टेड की वी वॉन्टेड लाईक दिस, इट हॅपन्ड. आणि मुख्य म्हणजे एव्हरी स्टोरी ॲज अ नाईस स्टार्ट. पण तिथपासून जी जर्नी स्टार्ट झाली वॉज 7 years ओल्ड आणि स्टार्ट झाला आणि एका महिन्यात डायरेक्ट स्टेट रँकिंगला सरांनी नाव टाकलं होतं. तिथेही म्हणजे आमची मजाच होती, आम्ही फक्त पिकनिक म्हणून खायला गेलो होतो. सो जोक सपाट सगळ्या मुलांना खेळताना बघताना असं इट्स व्हेरी गुड टू सी की एवढी मुलं आज खेळत आहेत. आणि खरं म्हणजे स्टार्ट झालं तसं नीरज सरांपासूनच. जर्नी वॉज नॉट इझी. जसं म्हणजे मी अजूनही नायशाच्या वडिलांचंच हॅट्स ऑफ करते, कारण मी त्यांनी जी कार सांगितली ती मी रोज बघितलेली आहे. ती कार की त्याच्यात गादी टाकलेली होती, त्याच्यात ऑलमोस्ट 5 बॅग्स असायच्या. एक शाळेचं दप्तर, एक ब्रेकफास्ट, एक लंच, ते सगळ्या बॅग्स असायच्या त्याच्यामध्ये. आणि ही वॉज पिकिंग अप 1 बॅग, चेंज नेक्स्ट, चेंज नेक्स्ट. कित्येक वेळा शौर्यन लेट गेला आहे सिम्बॉयसिसच्या समोर राहून, पण नायशा कधीही लेट आलेली नाही आहे तिथे. सो इट्स हॅट्स ऑफ. पण सरांच्या स्ट्रिक्टनेस पुढे काही हे नव्हतं. 1 मिनिट लेट झाला तरी. आणि खूप जणांनी इथे बघितलं असेल की जेवढे वर्ष आहेत शौर्यन इथे 7 वर्षापासून आज आता 15 वर्षाचा झाला, दरवर्षी त्याचं 1 वर्ष साधारण इथे कोपऱ्यात बसूनच गेलेलं आहे रडत. दररोज असंच घरी येऊन मला खेळायचं नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर बॅग घेऊन हा हजर रेडी. सो इट्स नॉट इझी. आणि आम्हालासुद्धा इट इज नॉट इझी ॲज पेरेंट्स टू गो थ्रू ऑल दिस जर्नी. कारण ऑफकोर्स आई म्हणजे मी आई म्हणून जरा थोडा मला सॉफ्ट करणार असायचाच की अरे जाऊ दे वगैरे. तो म्हणायचा नाही मी चाललो आहे. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट अँड डिफरंट. वी हॅव गॉन थ्रू सो मेनी केस. मला रेणुका मॅमचं पण नक्कीच कौतुक करायला हवं आहे, कारण शी हॅज बीन द बॅकबोन फॉर हिम. शी हॅज बीन द बॅकबोन. सो थँक्यू सो मच. कुठल्याही बाबतीत विचारलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण शी हॅज बीन लाईक हिज बॅकबोन. त्यांना कायम म्हणतो ना झाडाला सपोर्ट देतात तसं दिलेलं आहे त्यांनी. सो थँक्यू सो मच. आणि इथे मला दिसत आहेत असद सर, निखिल सर, ईश्वर सर. जेव्हा जेव्हा सर नव्हते तेव्हा त्यांनी म्हणजे सर असो नसो पण त्यांनी कायम फोन करून शौर्यनला तुम्ही हे करा, शौर्यनला तुम्ही ते करा, प्रत्येक वेळेस गायडन्स दिलेला आहे. म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ वी आस्किंग दे यूज टू टेल अस की काय करायचं आहे काय नाही. आणि कित्येक वेळा त्यांनी सरांशी पण संवाद केलेला आहे. म्हणजे मी त्यांना म्हणायचे तुम्ही सरांना सांगा जरा रागवू नका म्हणून. अशी ती गंमतशीर जर्नी आहे आणि खूप वर्षानुवर्ष चालली. आणि ॲक्च्युली आता त्याचे रिझल्ट्स दिसतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळतं. कारण एस्पेशली एक स्पेशल मेन्शन असं करीन की टीनेजमध्ये गेल्यावर या मुलांना थोडंसं हँडल करणं आम्हाला डिफिकल्ट गेलं. आणि त्यावेळेला ही जी पहिली घडण होती डिसिप्लिनची म्हणा, स्ट्रिक्टनेसची म्हणा किंवा प्रॅक्टिसची, त्यावेळेला इट स्पोक अ लॉट. कारण बाकीची मुलांना ते डिस्ट्रॅक्ट होताना दिसत होते, पण शौर्यनच्या बाबतीत ते दिसत होतं की ही वॉज सो कंट्रोल्ड की डिस्ट्रॅक्शन न करता बाकीच्या गोष्टी सोडून त्यांनी बिकॉज ही वॉज हिअर त्याचं ओव्हरऑल आय एम शुअर तो पुढे जाईलच. आणि पण ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ती खूप जास्त चांगली आहे. खूप मॅच्युरिटी येते आणि खूप लवकर ते समजायला लागतात गोष्टी. त्यामुळे ही गोष्ट कुठल्याही स्पोर्टला आहेच आहे, पण आय फील टेबल टेनिसला खूप जास्त इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स इन द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ एनीवन. त्यामुळे लहानपणापासून खेळलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी तर खेळलंच पाहिजे. सो इट हॅज हेल्प्ड अ लॉट राईट. आणि आय रिमेंबर यू हॅव गिवन दॅट ते आम्ही फ्रेम करून लावलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस मी त्याला आल्यावर ते दाखवते. म्हणजे हारून पण आलेला आहे बऱ्याच वेळा, तेव्हा ते दाखवलेलं आहे मी त्याला, हेच बघ फक्त एवढंच बघ सांगितलेलं आहे.
आय स्टील रिमेंबर पूजाताई, तुम्ही येऊन सन्मित्रला तिथे एकदा तुम्ही बोलला होता, तुमच्या लक्षात नसेल, पण आय वॉज जस्ट लिसनिंग एव्हरी वर्ड. नॅशनल इंटरनॅशनल सगळ्या टुर्नामेंट्स होतात, बट एव्हरी मॅच इज इक्वली डिफिकल्ट. त्यामुळे प्रत्येक मॅचला तेवढ्याच रेडीनेसनी राहिलं पाहिजे. हे तुमचं वाक्य होतं की नॅशनल असो, इंटरनॅशनल असो, नाही तर डिस्ट्रिक्ट असो, हे काढून टाका मनातून. प्रत्येक मॅचला तुमचं तेवढाच वॉर्मअप, तेवढाच रेडीनेस पाहिजे, तेवढ्याच सगळ्या गोष्टी पाहिजेत. हे तुमचं वाक्य होतं आणि मी त्याला कायम हे ऐकवते, विच इज व्हेरी ट्रू. सो हे म्हणणं सोपं आहे किंवा सांगणं सोपं आहे, करणं फार अवघड आहे. सो असे बरेच इन्सिडेंट्स आहेत आणि सगळ्यांनी पाहिलं असेल. स्पेशल मेन्शन टू अनय, अर्चन आणि अर्णव. शौर्यंचे रोल मॉडेल्स राहिलेले आहेत पहिल्यापासून. आणि आम्ही पण कायम त्यांचं बघायचो आणि हा म्हणायचा की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, असं हे त्याच्या डोक्यात होतं. सो स्पेशल थँक्स टू देम. पण जसं श्याम म्हणाले की एव्हरी प्लेयर जे कॉन्ट्रीब्यूट करतात प्रॅक्टिसमध्ये, त्यांचं इक्वल योगदान आहे या अकॅडमीमध्ये. ही जर्नी सोपी नाही आहे, पण तुम्ही एन्जॉय केली तर इट्स हेवन. आय नो देर आर सो मेनी स्टार प्लेयर्स हिअर. समृद्धी आहे, राधिका आहे, तुम्हाला माहिती असेल. त्यासुद्धा खूप वेळा रडलेल्या आहेत, त्यांना बघितलं आहे आणि आम्ही त्यांना सपोर्टसुद्धा केलेलं आहे रडताना. पण त्याच्यातून बाहेर येऊन पुन्हा आज त्या ज्या जॉईन झालेल्या आहेत, याचं हे श्रेय सरांनी कमवलेलं आहे. ह्यासाठी सर पाहिजेत, म्हणजे कारण आज काहीतरी असेल की ज्या कारणामुळे आज सगळ्यांना वाटतं की आपण परत यावं. कित्येक जण परत आलेले आहेत. त्यामुळे आय नो प्लेयर्सला हे फार आतून वाटतं. काही म्हणजे जिंकणं हे काही नाही आहे, पण गोईंग अहेड इज व्हेरी इम्पॉर्टंट अख्ख्या जर्नीमध्ये. सो स्पेशल थँक्स टू एव्हरी वन. थँक्यू नीरज सर, थँक्यू अनिकेत, पूजा मॅम अँड शुभंकर सर. I'm really sorry, I completely forgot something. तेव्हा तुम्ही मेडिकल लिव्हर होता, सो त्या पूर्ण अकॅडमीला ज्या व्यक्तीचा सपोर्ट होता त्यांचंच नाव मी कसं विसरलो माहीत नाही. कल्पेश सर. रिअली सॉरी फॉर दॅट. आणि जेव्हा तुम्ही नव्हता तेव्हा त्यांचा सपोर्ट जो प्रत्येक प्लेअरला मिळाला तो एकदम म्हणजे त्यामुळे म्हणजे प्रत्येक प्लेअरला असं वाटलं की देर इज समवन हू इज लुकिंग आफ्टर देम. आणि नायशासाठी तर ते ॲज अ पॅरेंटल फिगर म्हणून ते नेहमी मागे होते. प्रत्येक मॅचला त्यांनी ज्या प्रकारे तिला ॲडवाईस केलं, गाईड केलं. सो व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू कल्पेश. आणि तुझ्यामुळे ॲक्च्युली श्रावणीसोबतसुद्धा तिला प्रॅक्टिस करायला मिळालं. व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू कल्पेश. मी विनंती करतो की पूजाताईने अजून काही 2 शब्द बोलावे. मला 2 किस्से ॲड करायचे आहेत आता ह्यांनी एवढं बोलल्यावर. ह्यांनी जे सांगितलं की नीरज सरांचा जो स्ट्रिक्टनेस आहे किंवा त्यांची जी पंक्च्युअलिटी आहे किंवा ते ज्या प्रकारे इन्वॉल्ड असतात, सो ते किती इम्पॉर्टंट आहे. मी गोहाड मॅडमकडे माझं लग्न होईपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट माझ्या खेळाचं 15 ते 20 वर्ष करिअरमध्ये मी त्यांच्याकडे कोचिंग घेतलं फ्रॉम द बिगिनिंग ऑफ माय TT करिअर. सो त्यांचं असं होतं की त्यांच्याकडे गणपती असतो आणि गणपतीमध्ये आपल्याला माहिती आहे की किती एखाद्याच्या घरी गणपती असेल तर गणपती गौरी किती तयारी करायची असते काही. पण त्या सकाळी 4 वाजता आमची प्रॅक्टिस घ्यायच्या आणि त्या 4ला 5 कमी असताना हॉलमध्ये पोचलेल्या आहेत. सो आमच्या पेरेंट्सची काही हिंमतच व्हायची नाही की तुम्ही 4-5ला तिथे पोचाल. सो आम्हाला 4:45ला तिथे पोचावंच लागायचं. सो कारण की मग त्यांच्या घरी गणपती, मग त्यांना बाकीची तयारी करायची असायची म्हणून. आणि दुसरा किस्सा स्ट्रिक्टनेसचा असा आहे की आपल्याला आता माहिती आहे आपण जेव्हा जिंकायला लागतो तेव्हा पेरेंट्सला खूप आनंद होतो आणि मस्त वाटायला लागतं की अरे वा आपली मुलं परफॉर्म करत आहेत. तर माझ्या बाबतीतला असा किस्सा आहे की मी डिस्ट्रिक्टची अंडर 11 डिस्ट्रिक्ट रँकिंग का डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप जिंकले
आणि माझी आई खूप खुश झाली. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी मिसनी प्रॅक्टिसला बोलवलं. मॅच संपल्यावर वगैरे प्रॅक्टिस झाल्यावर आईनी पेढ्यांचा बॉक्स आणला होता क्लबमध्ये पेढे वाटायला, की अरे बा मस्त मुलगी डिस्ट्रिक्ट चॅम्पियन झाली. मिस आल्या खाली वगैरे, मिसने विचारलं काय आणलं इथे? नाही काही नाही, क्लबमध्ये पेढे द्यायचे वगैरे. अजिबात एकही पेढा कोणालाही द्यायचा नाही. जेव्हा ती नॅशनलचं टायटल मारेल तेव्हाच तुम्ही आणा. आणि शी मेड शुअर की मी जेव्हा नॅशनलचं टायटल मारलं तेव्हा त्यांनी आईला फोन करून सांगितलं की आता आणा पेढे, आता मी खाईन. सो ही जी विजन असते कोचकडे की त्या ते इमॅजिन करू शकत होते की अरे हां ही मुलगी जाऊन नॅशनलला परफॉर्म करू शकते किंवा इंटरनॅशनल, तीच विजन मी नीरजमध्ये बघते आहे. आणि त्यांनी जे आत्ताच आपण ऐकलं की लहानपणी तो स्पार्क त्यांनी बघितला आहे. सो डेफिनेटली ती विजन नीरजकडे आहे. आणि मला थोडं दिसतंय की तो मिसच्या ह्याच्याप्रमाणे चालला आहे. सो आता मला माहिती आहे की नायशा शौर्यनंतर पण कोणीतरी नक्कीच या क्लबमधनं स्टार्स होतील. आणि नायशा शौर्यनला एक छोटासा मेसेज आहे की आत्तापर्यंत पेरेंट्स किंवा कोच हे ड्रायव्हिंग सीटवर असतात, ते तुम्हाला गाईड करतात, ते तुम्हाला सगळं ठरवतात वगैरे. पण आता जसं जसं तुम्ही पुढच्या इव्हेंटला जाल तेव्हा तुम्हाला थोडं ड्रायव्हिंग सीटवर यायला लागतं. आणि तुमच्याकडून ते मोटिवेशन किंवा तुम्ही आत्तापर्यंत सिन्सिअर आहात, डिसिप्लिन आहात हे आहेच नो डाऊट, तुम्ही हार्डवर्क करताय. पण हे तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर येऊन थोडंसं स्वतःचे लिमिट्स पुश करायला लागतात. कारण तुम्ही जसं जसं वरच्या इव्हेंटला जाल कॉम्पिटिशन वाढते, खूप जास्त समुद्र येतो सिनियर इव्हेंट म्हणजे. पण तुम्ही नक्की हार्डवर्क करा आणि तुम्ही आता जाताय. सो ऑल द बेस्ट, मस्त खेळा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू पूजाताई. आत्ता आपल्यासोबत काही विशेष पाहुणे जोडले गेले आहेत. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करा. असद सय्यद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट येथे कोच आहेत व 20 वर्षापासून कोचिंग एक्सपिरियन्स आणि माळुंगे बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे कोचिंग करत आहेत. नीरज सरांना विनंती करतो त्यांनी असद सरांचा सत्कार करावा. अनिल बांदेल सर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे कोच आहेत व 20 वर्षापासून कोचिंग एक्सपिरियन्स आहे व माळुंगे बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आता कोचिंग करत आहे. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणं हे आपल्या अकॅडमीची संस्कृतीमध्ये आहे. हे नायशा व शौर्य सोबत अजून एका व्यक्तीने सिद्ध केलं. राधिका सपकाळ ही आपल्या अकॅडमी मधली पहिली खेळाडू आहे जिने राज्यस्तरीय स्पर्धेत विजय मिळवला. त्यासोबत 2018 साली तिने राष्ट्रीय स्पर्धेत पण प्रथम क्रमांक आणले व त्या वर्षी अंडर-12 गर्ल्स इंडिया नंबर 2 सीड मिळवलं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पण उत्कृष्ट कामगिरी केली. मी राधिकाला विनंती करतो की तिने तिच्या जर्नीबद्दल 2 शब्द बोलावे. असं अल्टरनेट चालू होतं. पण म्हणजे
प्रॅक्टिसला जाताना पहिले शूज घालताना बघायला लागायचं की बॉल पिकर सरांपासून किती लांब आहे. मग असा आज मूड चांगला आहे सरांचा तर आम्ही म्हणजे आज जायचो. जर बॉल पिकर हातात असेल तर राधिका आज जरा बडबड कमी कर, प्रॅक्टिस असं ठरवायला लागायचं. पण एक म्हणजे स्पोर्ट्समध्ये करिअर करू शकतो किंवा काही मी चांगली खेळते, चांगलं अजून करू शकते, हे दिशा दाखवणं हे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त नीरज सरांचंच हे श्रेय आहे. आणि परत जेव्हा आमचं हे काय मे मध्ये कॅम्प असायचा, सकाळी 6 वाजता बाबा मला अंचलला आनय आरणं मृण्मय आम्हाला सगळ्यांना घेऊन गाडीत जायचे बालेवाडीला प्रॅक्टिसला. तिकडे असंच सर असायचे, असंच सर प्रॅक्टिस घ्यायचे. मग तिकडनं अर्चनच्या घरी किंवा मेघाच्या घरी जायचं, मग परत सिम्बॉसिसला यायचं, मेडिटेशन, त्याच्यानंतर परत मग संध्याकाळपर्यंत प्रॅक्टिस. मग सडस ग्राउंडला रनिंगला जायचं, रनिंगमध्ये 2 राऊंड कमी मारायचे असं पण खूप 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 मजा यायची. तर परत आमचं म्हणजे माझं सगळ्यांबरोबर सगळ्यांचं एकमेकांबरोबरचं इतकं छान बॉन्डिंग आहे. त्यामुळे कधीच म्हणजे जे काही हार्डवर्क आम्ही सगळ्यांनी एकत्र केलंय ते कधी असं हार्डवर्क असं वाटलंच नाही. नेहमी एक मजा किंवा एक आपण सगळे एकत्र ग्रो होणारे ह्याच आशेने आणि ह्याच हे म्हणजे विचार करत केलेला आहे. तर नायशा आणि शौर्यन तुम्हाला तुमच्या टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट आणि असेच पुढे ग्रो करत राहावा, असेच अजून प्लेयर्स आपल्या अकॅडमीमध्ये घडू दे आणि नीरज सरांना निरोगी दय आयुष्य लाभो असंच मी प्रार्थना करते. थँक्यू राधिका. या गेल्या वर्षात नीरज सरांसोबत अजून एक व्यक्ती ज्यांनी कायम मुलांना आधार दिला, मार्गदर्शन दिले आणि आधारस्तंभ म्हणून आपल्या अकॅडमीच्या पाठीमागे ठाम उभे राहिले, ते आहे कल्पेश लोके सर. अकॅडमीच्या प्रत्येक गोष्टी त्यात त्यांचा मोलाचा हातभार होता. मी नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी कल्पेश सरांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या. मी आता नीरज सरांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावे. सगळे बोलतातच तर बोलून घेतात. पहिलं असं काय सुरुवात कुठनं अशी अचानक असं प्लॅन असं काही झालं नाही. असा वाहत गेलो टेबल टेनिस मध्ये की खेळायचंय फक्त असं. पण मग ती विजन नाही काय अचीव करायचं कुठे, फक्त खेळायला यायचं असं होतं. मग सरांकडे आलो. पहिलं बेसिक देशपांडे सरांकडनं झाले आणि मग देशपांडे सर म्हटले असं की नीरज सरांकडे जा, ऍडव्हान्स पुढचं शिक आणि मग गेलो. पण मग त्याच्या पुढे जे जर्नी होती ती आता म्हणजे असं काही शब्दात नाही सांगता येणार. 10+ वर्षाची जर्नी होती ती. तर मग त्यात खूप कष्ट आणि मेन म्हणजे तो विजन जो मला नव्हता तो हळूहळू नीरज सरांमुळे तो आला डोळ्यासमोर की हा तू करू शकतो, तू टीम मध्ये बसू शकतो, तू असं खेळू शकतो. ह्याला नीरज सरांमुळे झालं. बाकी मी 10+ वर्षापासून बघतोय आपली अकॅडमी खूप ग्रो झाली आहे. बरेच प्लेयर्स आम्ही खूप राधिका, समृद्धी, आता नायशा, शौर्य, खूप सगळ्या प्लेयर्स आम्ही ग्रो करताना बघितलंय. सो मग असंच मी लहान मुलांकडनं अपेक्षा करतो की असंच तुम्ही ग्रो व्हा. आणि सरांनी ओरडलं तरी असं काय म्हणतो आपण सॅड नका होऊ, रुसू नका की सरांनी ओरडलं मला, सर मलाच ओरडतात. कारण आता काही वर्षांनी असं वाटतंय सर मला का ओरडत नाही असं वाटतं. असं खूप वाटतं. तुमचं आता पुढे तुम्ही अचीव करा.
सर्वांना आजच्या कार्यक्रमात उपस्थिती असलेल्या सर्व मान्यवरांचा मी अकॅडमीतर्फे मनापूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण आणि आम्हाला मार्गदर्शन द्यायला आलेले सगळे खास पाहुणे, त्यांनी मुलांचं व पालकांचं जमलेल्या सर्व पालकांनी आणि मुलांनी कडनं मी आभार मानतो. विशेष आभार दीपक टिळक, तेजदीप सिंग, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. धन्यवाद. सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर या सर. सर्वांचे खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. मी आता विनंती करतो की स्नॅक्स वगैरे सगळे त्याचा आनंद घ्या. थँक्यू.